आज आपल्याला भेटायचा योग आलाय तो महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. आपले उमेदवार चारही इथं काँग्रेसचे उभे आहेत आणि त्यांना निवडून आपल्याला द्यायचं आहे. आदरणीय व्यासपीठ, सगळ्यांचे नावं घेऊन मी वेळ घालवणार नाही. आपले सगळे नगरसेवक जे उभे आहेत त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. बऱ्याच वेळेस मी इथं ऐकलं की पहिले नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे होते आणि ते आले पण नाही. आता तुम्हालाच लक्षात घ्यावं लागेल की गेल्या वेळेस जे तुम्ही नगरसेवक निवडून दिले होते ते तर आपल्याला आपलं काम विचारायला किंवा आपली गरज विचारण्यासाठी एक जणही आलं नाही. आणि आले ते व्यवस्थिशीर बोलले नाहीत. कारण व्यवस्थिशीर बोलण्यासाठी, लोकांच्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये आपली गुणवत्ता पाहिजे, त्याच्यामध्ये आपले संस्कार पाहिजेत. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी संस्कार नाही आहेत तिथं लोक नीट बोलू शकत नाही. हे तर आपल्याला आता परवा देखील समजलंच असेल, सगळ्यांनी ऐकलंच असेल. असं कुणी कुणाला काही मिटवणारं असतं का? नाही. असं तर मग खूप लोक होते, नेहरू होते, इंदिरा गांधी होत्या. अशा बोलण्याने कुणाचे नावं मिटत नसतात. त्यांचं कार्य बोलत असतं, त्याची आठवण येत असते, जेणेकरून त्यांचं कार्य बघून त्यांना परत परत आठवण करून की यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं म्हणून आपण सगळ्यांना आठवण करतो, ना की आपण त्यांना विसरतो. असं म्हणणाऱ्या लोकांना काय वाटतं हे मला माहिती नाही. पण साहेबांनी जे लातूरसाठी केलं ते सगळ्या लातूरच्या जनतेला माहीत आहे. साहेब लातूरच्या जनतेच्या हृदयात असलेला माणूस होता आणि साहेबांनी जेवढी लातूरची काळजी केली, जेवढं लातूरची काळजी करून काम केलं ते सगळ्या लातूरच्या जनतेला माहिती आहे. लोकांनी येऊन काही सांगायची गरज नाही आहे. तुम्ही येताय ना, निवडणूक आहे, प्रचार करावा लागतो, मान्य आहे. पण तुमच्या प्रचार करण्यामध्ये तुम्ही काय करणार आहात हे सांगा. दुसऱ्यांनी काय केलंय त्याला पुसायचं कार्यक्रम तुम्ही सांगू नका. तुमच्या ह्याच्यामध्ये येऊन तुम्ही तुमचे कामं सांगा. आम्ही जसं आमचे कामं सांगतो. गेल्या वेळेस तो आता इथं सांगतायत की नाल्या नाही आहेत, सडके नाही आहेत, कुठलाच नगरसेवक आला नाही. पण त्यांना निवडून द्यायचं कशासाठी? ते जर कामच आपलं करत नसतील तर त्यांना निवडून देण्याचा अर्थच नाही आहे. आपले उमेदवार, आपली काळजी करणारे उमेदवार आपण काँग्रेस पक्षाने दिले आहेत. तुम्हाला माहीत आहे, एस.आर. काकाचे चिरंजीव एस.आर. काकाचं काम सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. खूप सारी मेहनत त्यांनी या वार्डामध्ये केलेली आहे आणि कुठल्याही लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रवास केलेला आहे. त्यांचे चिरंजीव. आता मी बऱ्याच वेळेस त्यांच्या कार्यक्रमाला इकडं आलंच पाहिजे, देवळात आलंच पाहिजे. इथं तुमचं भावनिक आहे, ईश्वराची कृपा आहे. इथं सांगितलं तर सरस्वती इथं नांदते आहे. सगळेच देव इथं आहेत, त्याचे कार्यक्रमही तुम्ही खूप सारे इथं करता. त्यामुळं देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. देव तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला बुद्धी देणार आहे की कुठल्या पक्षाला तुम्ही निवडलं पाहिजे. कारण काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे, सर्वांना समभाव देणारा पक्ष आहे, सगळ्यांना हाताला हात घेऊन जाऊन चालणारा पक्ष आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचे. मला आशा नाही, खात्री आहे आपल्या सगळ्यांवर. तुम्ही इतक्या वेळापासून बसलात, सगळं ऐकलंय आणि काँग्रेस पक्षावर तुम्हाला सगळ्यांचं किती प्रेम आहे हे मी अनुभवते. त्या ताई बोलताना तर त्यांना म्हणत होत्या की मला काही तुमच्यासमोर बोलता येत नाही, पण त्यांची मी परिस्थिती समजू शकते. त्यांना खूप काही बोलायचं होतं अजून, पण जरा गडबडून गेल्या त्या. कारण काय बोलावं आणि काय नाही असं वाटत होतं त्यांना. पण मला वाटतंय की त्यांच्या सगळ्या मनातल्या इच्छा माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. कारण कार्यकर्ते कसे असावेत तर असे असावेत जे की जीवाला जीव देणारे आणि आपल्याबरोबर हाताला हात धरून चालणारे असावेत. काँग्रेस पक्षाने गेल्या 25 वर्षात जे काही काँग्रेसनी केलं लातूरसाठी ते काही कुणी विसरणार नाही, लातूरकरच विसरणार नाहीत. कारण साहेबांनी जेव्हा त्यांच्याकडून जे खातं असेल त्या खात्याचे खूप सारे लोकांना कामं दिले. त्यांचं म्हणणं सुद्धा तुम्हाला आठवत असेल की ते काय सांगायचे की आपल्या पंक्तीला जर आपला वाढपा जर ओळखीचा असलं तर थोडा आग्रह करतो. कारण नवीन माणसं असे वाढत जातात, पण त्याच्यातल्या त्यात ओळखीचा असेल तर एक पोळी किंवा एक लाडू तुम्ही जास्त घ्या असं म्हणू शकतो, असं म्हणायचं त्यांचं होतं. ते असेही म्हणत होते
की मी लातूरसाठी पहिला घास काढून ठेवलेला आहे. मी ज्या खात्यात जाईल त्या खात्यातलं काम मला लातूरसाठी पहिला घास काढणार आणि बाकी मी सगळ्याला देणार. असं ते म्हणत नव्हते की मी कुणालाही देणार नाही, पण पहिला एक घास मी लातूरसाठी ठेवणार आणि बाकीचं सगळ्यांना वाटणार. तर ते असंही म्हणायचे की जे तळं राखील ते पाणी पिईल. ते थोडंसं त्या घासामध्ये त्यांचं ते लक्ष लातूर करायचं असायचं. त्याचप्रमाणे जे जे आपले नेते काँग्रेसचे झाले, शिवराज पाटील साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, साहेब असतील, दिलीपरावजी असतील, आता अमित आणि धीरज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करतायत, सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी आपल्याला काँग्रेस पक्षाला मदत करायची. काँग्रेस पक्षाचे लोक जिथं आहेत तिथं निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला आपली काँग्रेस मजबूत करायची आहे. आताच्या राजकारणात आपण पाहत आहात काय चाललेलं आहे. काही थोडं जरी नाही मिळालं म्हणजे हिंमत ठेवायचीच नाही, धैर्य ठेवायचंच नाही, काहीच विचार करायचा नाही. आपल्याला जर समजलं की हे आपल्याला मिळणारच नाही ते लगेच दुसऱ्या पक्षात. अहो तुम्ही स्वतःच्याच पक्षाचे झाला नाही तर दुसऱ्याच्या पक्षात जाऊन काय करणार आहात तुम्ही? हे लोकांनी ओळखलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये जेव्हा 4 मुलं असतात, 4 प्रकारची मुलं असतात, सगळे सारखे नसतात, पण कधी ह्याला मिळतं कधी त्याला मिळतं. तो मिळत नाही म्हणून ते घर सोडून जातं का? नाही. तर त्याच्यासाठी समजूतदारपणा आपल्याला असायला हवा. त्यासाठी जे पक्ष काँग्रेसचा आहे, जो आज 150 वर्षाचा पक्ष झालेला आहे, तो डगमगलेला नाही आहे, हिंमत त्यांनी हरलेली नाही आहे. किती जण आले किती जण गेले तरी पण तो तिथंच उभा आहे. का उभा आहे? तर त्याच्यात हिंमत आहे लोकांना जबाब द्यायची, त्याच्यात हिंमत आहे लोकांना बरोबर घेऊन जायची. जिथं लोक चुकतील तिथं त्यांना सांगण्याची की हे तुमचं चुकतंय म्हणून, हे चुकतंय म्हणून सांगण्याची तिथं गरज आहे. तो काँग्रेस पक्ष करतो. त्याच्यासाठी मला आपल्याला विनंती करायची आहे की येता मागच्या काळामध्ये तर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपला उमेदवार आपला जो नगरसेवक निवडून दिला तो आलाच नाही. पण आता आपले नगरसेवक आपल्याच भागातले आहेत आणि आपल्या ओळखीचे आहेत. रोज तुम्ही त्यांच्याबरोबर भेटू शकता आणि हे सगळे लोक आपल्या प्रभागामधलं सगळे कामं जे काही आतापर्यंत झाले नाही ते कामं या पुढच्या 5 वर्षात करतील, त्याची ग्वाही मी सुद्धा देऊ शकते. कारण मला माहिती आहे हे आपलेच लोक आहेत आणि ह्या सगळ्या उमेदवाराची गॅरंटी ही अमितनं घेतलेली आहे. त्यामुळं घाबरायचं तर कारणच नाही. कुठलंही काम नाही झालं तर 2 मिनिटात तुम्ही मला पण सांगू शकता, अमितला पण सांगू शकता, पण ती वेळ मला वाटतं येणारच नाही. कारण हे सगळे सक्षम उमेदवार आहेत. इथंच फिरून तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील असं मला खात्रीशीर वाटतंय. त्यासाठीच मी म्हणेन की आपल्या उमेदवारांना येत्या 15 तारखेला मतदान करायचं आहे. आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात त्यामुळे तुम्ही नाव पण वाचू शकता आणि हाताचा पंजा पण बघू शकता. बाकीच्या ठिकाणी असं सांगावं लागतं की तुम्हाला जर कळलं नाही तर फक्त हाताचा पंजा बघा आणि बटन दाबा. आपल्याला 4 बटन दाबायचेत, हाताच्या पंजावरचे दाबायचेत आणि आपल्याला आपल्या उमेदवारांना भरघोस मत देऊन निवडून आणायचे, आपले आशीर्वाद त्यांच्यावर द्यायचे आहेत आणि तुमचं ते काम करायला तत्पर राहतील याची मी ग्वाही घेते. आपल्याला बराच वेळ झाला, सकाळचा स्वयंपाकाचा वेळ आहे किंवा तुम्ही सगळं सोडून इथं आलात त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. असंच तुम्ही या उमेदवारांना साथ द्या. आपण जेवढ्या जरी इथं आलात, जे काही तुम्ही येऊ शकले नसतील तर आपल्या घराच्या शेजारी जा. 4 घर उजव्या हाताचे, 4 घर डाव्या हाताचे असा निरोप तुम्ही द्या की मी आपल्याला भेटलेली आहे. मी विनंती हात जोडून केलेली आहे की तुम्ही पण काँग्रेसचा प्रचार तिथं करावा. 2 दिवस राहिलेले आहेत, 15 तारखेला मतदान आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सांगावं की तुम्ही पण काँग्रेसला मतदान द्या. आपले उमेदवार सक्षम आहेत, चांगलं काम करणारे आहेत आणि त्यासाठी त्यांना आपल्याला आशीर्वाद देण्याची गरज आहे. मागचा कार्यक्रम तुम्ही लक्षात घ्या, ते काही केलेलं नाही आपण लक्षात ठेवावं आणि ह्या 4 उमेदवारांनी भरघोस आशीर्वाद देऊन आपण निवडून आणावं अशी मी कळकळीची विनंती करते. ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलावं आणि सांगावं असं मला वाटत नाही. मी आपली रजा घेते. थँक्यू. जय महाराज.